जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना अनियमितपणे वीज पुरवठा होत असल्यामुळे घरगुती वीज ग्राहकांना व छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत। त्यासाठी कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागासाठी कोपरगाव सब स्टेशन मधून स्वतंत्र वीज वाहिनी टाका अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात केल्या आहेत। दिलेल्या पत्रात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की कोपरगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत चालला असून कोपरगाव शहराच्या सभोवताली अनेक नवीन उपनगरे वसली आहेत। कोपरगाव शहराच्या या उपनगरांपैकी माधवनगर, सानप वस्ती, देवकर प्लॉट आणि गौरे वस्ती या परिसराचा समावेश जरी नगरपालिकेत झाला असला तरी या भागाला अद्यापही ग्रामीण भागातून वीज पुरवठा केला जात आहे। त्यामुळे अनेक वेळा या उपनगरातील नागरिकांना अनियमितपणे वीज पुरवठा होत असतो। सध्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली असून वीज गेल्यानंतर उष्णतेचा त्रास अधिकच वाढतो। अशा वेळी शेजारच्या उपनगरात किंवा कोपरगाव शहरात वीज असते, परंतु आम्हाला मात्र अंधारात राहावे लागते। त्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या हद्दवाढ झालेल्या माधवनगर, सानप वस्ती, देवकर प्लॉट आणि गौरे वस्तीमधील नागरिकांना नगरपालिकेच्या इतर सर्व नागरी सुविधा मिळत आहेत, मात्र वीज वितरणाची व्यवस्था अद्यापही ग्रामीण फीडवरच अवलंबून असल्याने या भागातील रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। माधवनगर, सानप वस्ती, देवकर प्लॉट आणि गौरे वस्तीमधील नागरिकांना येणाऱ्या अडचणींची गंभीर दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी या हद्दवाढ झालेल्या भागाला शहराच्या सब स्टेशनला निरंतर वीज योजनेअंतर्गत जोडण्यासाठी स्वतंत्र फीडर अंतर्गत वीज वाहिनी टाकण्याच्या सूचना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत। पाथर्डी शहरातील नवीन बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत वृद्ध प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे चेन हिसकावून नेल्याची घटना रविवारी सकाळी घडली। या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात 3 अज्ञात इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मोहन शंकर खंडागळे हे आपल्या मुलासह पाथर्डी येथील नवीन बस स्थानकात आले होते। सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ते पाथर्डी उल्हासनगर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 10 ग्राम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली आहे। अकोले तालुक्यातील कोतुळ परिसरात अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई करत 2 ठिकाणांहून दारू व ताडी जप्त केली आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोतुळ पुलाजवळ सचिन दत्तात्रय देशमुख हा इसम घराच्या आडोशाला पावडर सदृश वस्तूपासून तयार केलेली ताडी व दारू विक्री करताना आढळून आला। पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 1000 रुपये किमतीची 10 लिटर दारू व ताडी जप्त केली आहे। लग्नाचे विधी पार पडून जेमतेम 10 दिवस झाले, परंतु पत्नीकडून मिळालेल्या धमक्यांमुळे तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली। चितळी येथे ही बाब घडली आहे। राहुल भाऊसाहेब खरात असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी त्याचे वडील भाऊसाहेब खरात यांच्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर तालुका पोलिसांनी पत्नीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। समता पतसंस्थेच्या राहता शाखेत खरात नॉमिनी असलेल्या 57 लोकांची खाती समोर आली आहेत। या खात्यातून सुमारे 60 कोटींचे व्यवहार झाले आहेत। यातील 50 खातेधारकांची शिर्डी पोलिसांनी जबाब नोंदविलेत। यातील सर्वांनीच कागदपत्रे खरी असल्याचे सांगून सही आणि व्यवहाराशी संबंध नसल्याचे जबाब दिले आहेत। उर्वरित 7 खातेधारकांची चौकशी आठवड्याभरात पूर्ण होईल असे सूत्रांनी सांगितलंय। शहराची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अहिल्यानगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी मंगळवारी देखील उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिकांची होरपळ सुरू होती। दुपारी शहरातील रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्या होत्या। दरम्यान भारतीय हवामान खात्याने 14 मे पर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे जिल्ह्याभरात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून योग्य ती दक्षता घ्या असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केलंय। छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यान प्रस्तावित 85 किलोमीटर रेल्वे मार्गाचा विस्तार प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असला तरी
या प्रकल्पाला अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नाही। माजी खासदार भागवत कराड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलंय। 2235 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात विद्युतीकरणासह डबल लाईन उभारण्याचा प्रस्ताव आहे। देवगिरी कॅन्ट, गंगापूर, नेवासा, शनी शिंगणापूर आणि वांबोरीसह अनेक स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत। मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार, कृषी, वाहतूक आणि धार्मिक पर्यटनाला विशेषतः शनी शिंगणापूर मंदिर येथे मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असली तरी मंजुरी अभावी प्रकल्प रखडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे। नेवासा तालुक्यातील कुकाणा गावात ग्रामपंचायत कार्यालय व नागरी सुविधा केंद्राचे भूमिपूजन आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते झाले। कुकाणा हे मोठे बाजारपेठेचे केंद्र असल्याने येथे सुसज्ज नवीन बस स्थानक उभारण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच नवीन पोलीस ठाण्याची इमारत व बेलापूर परळी रेल्वे मार्गासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। ग्रामपंचायत व नागरी सुविधा केंद्रांमुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ होणार असून गावाच्या विकासाला गती मिळणार आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यांग कल्याण निधी वितरित करण्यात येणार आहे। नगर परिषदेच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ शहरातील जास्तीत जास्त पात्र दिव्यांग व्यक्तींनी घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केलंय। नगरपालिका प्रशासनाच्या नियमानुसार पालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी 5% निधी हा केवळ दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी वापरला जातो। या निधीच्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांच्या दैनिक जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी थेट अर्थसहाय्य केले जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग बांधवांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय उपचार आणि आवश्यक ती सहाय्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत केली जात आहे। याकरिता दिव्यांग बंधू भगिनींकडे 40% अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून दिव्यांग बंधू भगिनी कोपरगाव नगर परिषद हद्दीत कायमस्वरूपी रहिवासी हवे आहेत। अशा सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि बँक पासबुक झेरॉक्स प्रत नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे 18 मे या अंतिम तारखेपर्यंत जमा करावे। आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शहरातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याचा आमदार आशुतोष काळे यांचा मानस आहे। यामुळे कोपरगाव शहरातील एकही पात्र दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहू नये ही आमची प्रामाणिक भावना असल्याने शहरातील पात्र दिव्यांग बंधू भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा। दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आमदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी किंवा 9922310004 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या गौरी पहाडे यांनी केलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत धनंजय लोखंडे या संशयिताला अहिल्यानगर मधून ताब्यात घेतलंय। तो नाशिक मधील आरोपी शुभम खैरनारचा साथीदार असल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या 24 तासांपासून तपास यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या धनंजयचा सीबीआयने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला। मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असलेला धनंजय हा सध्या पुण्यात राहत असल्याचं समोर आलंय। सीबीआय कडून त्याची कसून चौकशी सुरू असून या चौकशीतून पेपर फुटी रॅकेट मधील आणखी महत्त्वाचे दुवे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।